नमस्कार, मी शैलेश शिंदे. माझं कोकण या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा आज रविवारचा नाणीचा आठवड्याचा बाजार आहे. आठवड्याच्या बाजारात आलो आहे. बघा आता हे चोरवण्यामध्येच तुम्हाला आठवड्याचा बाजार मागच्या वेळेला दाखवला होता, कसा भरला, कुठे भरला हाही दाखवला होता. आताही तुम्हाला कुठे भरला आहे, कसा भरला आहे तोही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा हा बघा इकडे 10 रुपयांनी वाटे लागलेत. बघा रविवारच्या बाजारात आत्ता आलो आहे. तुम्हाला बोललो होतो आपलं भाजी मार्केट एक रस्त्याच्या खालच्या हायवेच्या बाजूला लागतं, मेडिकलच्या समोर लागलं आहे. थोडं सरकत जातं. बघा हा भाई इकडे कांदे आहेत. कांदे 100ला 3 किलो किंवा 2.5 किलो असतील. इकडे बघा 20 रुपयाला ते सामान मागच्या वेळेस पण दाखवत होतं, तसं ते आताही दाखवते. बघा ते 20 रुपयाला सर्व भेटतं. ते पूर्ण लेडीज सामान बघा. इथे हा त्यातला चप्पलवाले बघा. आपले कोथिंबीर बघा 10 रुपयाला बाजारात आहे. ते आपले नेहमीचे केळवाले सर्व इथं आत्ता आहेत. बघा ते आपल्या नेहमीच्या कोथिंबीरवाल्याने आणि नेहमीचे आपले भाजीवाले. हे बघा भाजी घेण्याकरता आलो आहे. बघा इथे आता यांचे ते भाजी घेणार, आपली नेहमीची भाजी आले होते. हे बघा टमाटर यांचे ते 20 रुपये किलो आहेत. बघा स्वस्त भाजी असते त्यांच्या इथे. कोणाला लागेल तर रविवारच्या बाजारात या. मटर बघा यांच्या इथे 70 रुपये किलो आहे. पावटा पण बघा 20 रुपये 80 रुपये किलो आहे. बघा त्यांच्या इथे आपले नेहमीचे भाजीवाले त्यांच्या इथेच भाजी घेतो मी. हा बघा आजचा रविवारचा बाजार आमच्या इथे भरतो. बघा हा रविवारचा पूर्ण बाजार आहे. हा साईडला तिथे भरला आहे. आता तुम्हाला मच्छी मार्केटला घेऊन जातो. बघा आपलं मच्छी मार्केट आहे. बघा म्हणजे मच्छी मार्केट छोटंसं आहे, दुसरं काय मोठं नाही आहे. आपण काय पाली एवढा मच्छी मार्केट नसतो, पण छोटंसं आहे पण चांगलं आहे. मग दाखवतो सुका मच्छीचा देखील असतात बसलेले, ते तुम्हाला दाखवतो. बघा हा बघा हा आपला रत्नागिरी कोल्हापूर हायवे आहे. बघा कोल्हापूरला जाणारा मार्ग आहे. त्यानंतर रत्नागिरी त्याच्या बाजूलाच खाली आला तर आपलं मच्छी मार्केट आहे. बघा हा बघा मी तुम्हाला बोललो होतो आपल्याकडे काय मोठा मच्छी मार्केट नसतो, पण छोटासा आहे. बघा तोही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा मी ते आपल्या नेहमीच्या मच्छीवाल्यात आपण यांच्या इथे घेतो. आज बघा सर्वात मोठीच मच्छी आहे त्यांच्या इथे. बघा टोल आहेत, गेदर आहेत, करले आहे, हलवे देखील आहेत. बघा त्यांच्या इथे बघा टायगर प्रॉन्स आहेत. बघा यांच्या इथे हा बघा रविवारच्या बाजारात आलात तर त्यासाठून जर भाजी मार्केट इथून आलात तर आपल्या बघा एक लास्टला इथे आपल्या इथे बसतात मासे घेऊन. त्यांच्या इथे मासे बघा एकदम फ्रेश असतात आणि चांगल्यापैकी असतात आणि स्वस्त देतात. आता आपण पण घेतले बघा करले बघा 200 रुपयाला त्यांच्या इथे. बाकीचे सर्व काही मी विचारलं नाही, पण आपल्याला करले आवडते, आपण करले घेतले. बघा ते 200 रुपयाला आपण घेतो आहे. हा बघा पालीच्या मार्गातून तिकडून आलात म्हणजे रविवारचा इथून आलात तर बायपास रोड बघा नाणीला दिला आहे. बायपासच्या रोडच्या मच्छी मार्केटच्या बाजूलाच आहे. त्याच्या बाजूला आपलं एक वडापाव सेंटर आहे. बघा इथे ताईंचंच आहे, पण वडापाव एकदम असं चवीला चांगलं टेस्टी असतं. बघा जर तुम्हाला वडापाव खायचं वाटलं तर वडापाव खाण्यासाठी या, चांगला आहे आणि म्हणजे एकदम चांगल्यापैकी असं बनवतात. बघा त्यांच्या इथे आणि दर रविवारी सुद्धा आम्ही घेऊन जातो त्यांच्या इथून वडापाव. बघा नदीचे मासे पण आलेत बाजारात. बघा आणि इकडे सुका मच्छीचं असतं, सुका मच्छी देखील या साईडला बसली आहेत. बघा पूर्ण असे या साईडला पूर्ण असं सुक्याच मच्छीच आहे. जवळा वगैरे असा भेटतो. बघा या साईडला सुका. नाणीतला बघा टॅमॅटो 10 रुपये किलो आहे. बघा
यांचे तर बाकी ठिकाणी 20 रुपये किलो आहे, पण चांगला प्राईस असतो तर 20 रुपये किलो आहे. पण यांच्याकडे बघा 10 रुपये किलो आहेत. थोडे पिकलेले आहेत पण चांगले टॅमॅटो आहेत बघा, 10 रुपयाला किलो आहेत. काही ते फळं वगैरे आपले असतात ते नेहमीचे असतात, त्यांचे ते फळं देखील चांगले असतात बघा. कधी लागला तर फळं इथे घ्या, नाही लागली तर मटर वगैरे आहे, स्वस्त आहे बघा. 30 रुपये 60 रुपये किलो आहे बघा मटर आमच्या इथे. आपल्या गुरुवांचं नेहमीचे असतात ते किराणावाले, त्यांचे इथे असतात ते नेहमीचे असे बाजारात बसलेले. ते तुम्हाला मागच्या वेळेपासून मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत असतो. लग्नासाठी पूर्ण सामान बघा होलसेलमध्ये ते देऊ शकतात, असं ते गुरु आपले आहेत. कधी लागलं तर त्यांच्या इथे या. हा बघा असा नाणीचा बाजार पूर्ण असा भरलेला आहे बघा. आता यांचे तर द्राक्षे घेतलेत बघा, 30 रुपये अर्धा किलो म्हणजे 60 रुपये किलो आहेत बघा. त्यांचे तर स्वस्त आहेत पण द्राक्षे चांगले आहेत, म्हणजे गोड आहेत तसे, थोडेसे हे पण नाही तसे चांगले आहेत. पहिल्या बाजारात मध्ये चांगले शेतीचे द्राक्षे आणलेत बघा. केळी पण त्याचे तर स्वस्त आहेत बघा, 30 रुपये आणि 40 रुपये आहेत बघा. जर लागले तर या. हे बघा हे आपले भाजीचे दुकानाचे स्टॉल लागले आहेत बघा. इथे पूर्ण अशी भाजीवाले आहेत. ग्राहकाला एक नम्र सूचना, एकदा विकलेली वस्तू परत घेतली जाणार नाही याची खबरदारी न घेतली.